चला या क्लासमध्ये आपण बघूयात, मागच्या लेक्चर नंबर 4 मध्ये आपण स्टडी केलं होतं की कसं एका चार्जवर फोर्स लागतो वेन चार्ज मूव्स इन मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. त्यानंतर लेक्चर 5 मध्ये स्टडी केलं कसं एखादा करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस केला मॅग्नेटिक फील्डमुळे मध्ये, तर त्या करंट कॅरिंग कंडक्टरवर पण फोर्स लागतो. ठीक आहे, याचं एक्सप्रेशन्स काढले, डेरिव्हेशन्स केले. ओके, आता थोडंसं लेक्चर नंबर 4 आणि 5 च्या मधला एक टॉपिक आहे, तर मी आता लेक्चर 4.1 म्हणतो. एनिवे, तुम्ही ज्या सिक्वेन्समध्ये आता लिहिलेलं आहे कालचा क्लास त्याच्या पुढेच कंटिन्यू केला, काही प्रॉब्लेम नाही, पण क्रोनॉलॉजिकली असं येईल ते बघा. पाथ ऑफ अ मूव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड. पाथ, आपण फोर्सची चर्चा केली, त्याच्यानंतर पार्टिकलचा पाथ पण चर्चा करू. ओके, ह्याच्या अगोदर एक रिवाइज करता येईल की मला सांगा फर्स्ट केस काय असेल जेव्हा व्ही इज, सगळ्यात पहिला व्ही इज पॅरलल टू बी. टेल मी, पहिला केस बघूयात. जर व्ही बी ला पॅरलल असेल तर मला सांगा, व्ही जर बी ला पॅरलल असेल म्हणजे असा मॅग्नेटिक फील्ड आहे, ओके, आणि ही मॅग्नेटिक फील्ड आहे आणि एक चार्ज क्यू ची व्हेलॉसिटी अशी आहे, व्हेलॉसिटी वरती येते, मॅग्नेटिक फील्ड खाली जातोय, दोघांमधला अँगल 180 झाला, तर ह्याच्यावर फोर्स किती लागेल? F इक्वल टू क्यू व्ही क्रॉस बी ना, म्हणजे व्ही क्रॉस बी काय असतो पॅरलल वेक्टर्स मध्ये 0 असतो, त्यामुळे फोर्स 0 कळतंय. त्यामुळे या चार्जवर जरी हा चार्ज मूव्ह होतोय लक्षात घ्या, तरी पण व्ही आणि बी एकमेकांना पॅरलल असल्यामुळे याच्यावर फोर्स लागणार 0. त्यामुळे याच्यावर फोर्स लागतच जर नसेल, आपण काय शिकलोय, ऑब्जेक्टवर फोर्स लागला नाही बाहेरचा, तर द ऑब्जेक्ट कंटिन्यूज इट स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन. त्यामुळे ह्याचा पाथ कसा असणार आहे? पाथ विल बी अनडेव्हिएटेड. ह्याचा पाथ काय असणार आहे? ओरिजिनल पाथ, अनडेव्हिएटेड. ज्या दिशेला त्याची व्हेलॉसिटी आहे त्या इन्स्टंटला त्या व्हेलॉसिटी, समजा आता व्हेलॉसिटी या केसमध्ये अशी आहे ना, त्यामुळे तो पार्टिकल असा जाणार, तुम्हाला कळतंय, अनडेव्हिएटेड जाणार. डू यू अग्री विथ मी? कारण याच्यावर फोर्स लागत नाहीये. अच्छा, ही झाली पहिली केस, हे बघितले, काय नवीन नाही आपण. दुसरी बघितलं, व्हॉट इफ व्ही इज परपेंडिक्युलर टू बी. हे पण बघितलं मागच्या वेळेला. काय असते हा पाथ बघा, हा चार्ज क्यू इथं आहे आणि या इन्स्टंटला चार्ज क्यू ला व्हेलॉसिटी अशी दिलेली आहे आणि हा बी खाली जातोय. आता काय आहे? F इक्वल टू क्यू व्ही क्रॉस बी ना. व्हॉट इज व्ही क्रॉस बी? व्ही बी साइन थिटा. साइन थिटा 90 डिग्री आहे ना, कारण बी खाली आहे आणि व्ही राईटला आहे, दोघांमधला अँगल 90 डिग्री. कळतंय का? त्यामुळे ह्याचा आन्सर काय येईल? क्यू व्ही बी. सिम्पल. आणि डायरेक्शन कशी येईल? आपण ते लेफ्ट हँड रूल, थंब रूल पण बघितला फ्लेमिंगचा, किंवा सरळ क्रॉस प्रोडक्ट नाही करा, व्ही क्रॉस बी. लुक ॲट द थंब. डायरेक्शन काय दाखवते? अपवर्ड डायरेक्शन आहे, म्हणजे या चार्जवर फोर्स लागेल असा, आपण हे पण बघितलं. आणि हा फोर्स या व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असेल. लक्षात घ्या, फोर्स हा व्हेलॉसिटीला नेहमी परपेंडिक्युलर असणार ना, कारण हा फोर्स जो आहे, दिस फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू व्ही, ऑलवेज परपेंडिक्युलर टू बी. कळतंय? आणि असा कुठला फोर्स आहे जेव्हा तो यांना परपेंडिक्युलर असतो, तर दिस इज गोइंग टू ट्रेस व्हॉट? अ सर्कल. कारण सर्कल मध्ये असतो ना एखादा, सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी. कळतंय? त्यामुळे आणि हा फोर्स असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स, आणि दॅट फोर्स विल डायरेक्ट टुवर्ड सेंटर ऑफ द सर्कल. बर, ह्याचा नंतर आपण ह्याचा टाइम पिरियड काढला, ह्याचा रेडियस काढली, आर इक्वल टू एम व्ही बाय क्यू बी असतो, फ्रिक्वेन्सी काढली, याचा ओमेगा काढला. हे मी मागच्या क्लासमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, तर ते परत सगळं सांगत बसत नाही. नाउ लेट अस फोकस ऑन थर्ड कॅटेगरी. ओके, आता सेकंड कॅटेगरीचं अजून एक एक्झाम्पल तुमच्या जस्ट प्रॅक्टिससाठी बघूयात आपण. तर बघा एक्झाम्पल, हेच एक सिंपल एक्झाम्पल अजून एक सांगतो. बघा, हा आहे एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस आणि हा आहे झेड ऍक्सिस. बर, असं आहे.
बर, आणि हा एक चार्ज आहे क्यू, हा चार्ज आहे क्यू. हा चार्ज क्यू ला मी अशी व्हेलॉसिटी दिली. काय दिली व्हेलॉसिटी? व्ही नॉट जे कॅप इतकी व्हेलॉसिटी आहे. तर ह्याचा पाथ कसा असेल? क्वेश्चन इज ट्रेस इट्स पाथ. याचा पाथ ट्रेस करा. बर, आणि फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ द चार्ज ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. ॲट टाइम टी इक्वल टू 0 ही सिच्युएशन होती. असं होतं. हा चार्ज ओरिजिनला होता, त्याला अशी व्हेलॉसिटी होती, आणि या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे. या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड असं घ्या, बी नॉट आय कॅप आहे. हे पण दिलेलं आहे, हे पण दिलेलं आहे. हा, आता मला सांगा, ही दुसरीच केस झाली ना ज्यामध्ये व्ही आणि बी एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, बरोबर आहे ना? हा, आता ह्याची मला सगळेजण विचार करा आणि डायरेक्शन सांगा कशी असेल. हा कसा पाथचा पाथ कसा असेल? ओके, मला एक सांगा, हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत की नाही आहेत? त्यामुळे एफ इक्वल टू क्यू व्ही बी असणार आहे, मॅग्निट्यूड तरी क्यू व्ही बी असणार आहे. व्हॉट अबाउट डायरेक्शन? बघा, व्ही क्रॉस बी ना, व्ही क्रॉस बी तुम्ही असं फिरवलं तर डायरेक्शन विल बी टुवर्ड्स निगेटिव्ह झेड. म्हणजे याच्यावर फोर्स कसा लागेल? या चार्जवर या इन्स्टंटला फोर्स कसा लागेल? असा लागेल ना. व्ही क्रॉस बी केलं ना, कळतंय का तुम्हाला? दिस विल बी द फोर्स. डायरेक्शन मॅग्निट्यूड असेल क्यू व्ही बी असेल ना, म्हणजे याच्या ठिकाणी क्यू चार्ज आहे आणि हे व्ही आहे, व्हेलॉसिटी व्ही नॉट आहे, आणि बी बी नॉट आहे. अरे कळतं तुम्हाला? इतका फोर्स मॅग्निट्यूडचा लागतोय. तर हा फोर्स मला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स असतो, म्हणजे सेंटर या ऍक्सिसवर कुठेतरी असायला पाहिजे. सेंट्रिपिटल फोर्स असणार हा बेसिकली मॅग्नेटिक फोर्सच आहे हा, पण सेंट्रिपिटल फोर्स आहे. त्यामुळे सेंटर इथं कुठेतरी असेल. बरं, चला, इथं सेंटर आहे. ओके, आता सेंटर जर इथं असेल तर हा कसा मूव्ह होईल? हा कसा फिरेल? बघा, आता ह्याची व्हेलॉसिटी अशी आहे ना, म्हणजे हा ऑब्जेक्ट तुम्ही असं इमॅजिन करा, तुम्ही असं पळत पळत चाललंय, असं पळत पळत चाललंय. पळत पळत जाताना तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कोणीतरी हुकमध्ये अडकवलं इथं, म्हणजे या ठिकाणी हुक असं पेग लावलेलं आहे, एक असं हुक केलेलं आहे, आणि इथनं असं एक दोरी आहे, आणि दोरी तुमच्या असं कमरेभोवती बांधली, असं मी असं पळताय. ओके, आता काय होईल? आता तुम्ही कसं टर्न घ्याल? असा टर्न घ्याल ना, म्हणजे बेसिकली हा वायझेड प्लेनमध्ये टर्न होईल. म्हणजे हा चार्ज असा जायला पाहिजे होता वरती, पण आता ह्याच्या इथं अडकला गेला म्हणजे रिअल लाईफमध्ये असं कोणी अडकवत नाही त्याला, पण त्या फोर्समुळे अडकला गेला. त्यामुळे तो असा गोल फिरेल, असा सेमीसर्कल ट्रेस करेल. तो हा सेमीसर्कल कुठल्या प्लेनमध्ये आहे? या व्हर्टिकल वायझेड प्लेनमध्ये काढलाय, वायझेड प्लेनमध्ये, या प्लेनमध्ये असा गोल फिरेल ना, कळतं तुम्हाला? आणि ह्याची रेडियस वगैरे आपल्याला माहिती आहे. बरं, आता त्यांनी काय म्हणलंय? ट्रेस द पाथ. तरी ठीक आहे, ट्रेस कळला. म्हणजे बेसिकली हा कसा फ्लो, कसा गोल फिरायला लागेल? हा असा गोल फिरायला लागेल. इट विल रोटेट इन दिस डायरेक्शन. कळतं तुम्हाला? म्हणजे वायझेड प्लेन मध्ये रोटेट करायला, असं व्हर्टिकल प्लेन जो आहे ना हा वायझेड, त्यामध्ये हा असा गोल फिरायला लागेल. बरं, फाइंड कोऑर्डिनेट्स ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. हे कसं करता येईल? समजा आफ्टर टाइम टी तो चार्ज इथं आला, आफ्टर टाइम टी. बरं, मग मला सांगा हे मला कसं फाइंड करता येईल? समजा ह्याचा जो फिरायचा ओमेगा आहे तो ओमेगा आहे. ओके, तर आफ्टर टाइम टी हा किती अँगल ट्रेस करेल? ओमेगा टी. आठवतंय? थिटा इक्वल टू ओमेगा टी. बरं, आता हा जर इथं आला तर मी ह्याला ओरिजिन मानलंय ना, ह्याला 0,0,0 आहे. ओके, म्हणजे या इन्स्टंटला या ऑब्जेक्टचा एक्स ऍक्सिस, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट कसा काढणार? मला सांगा याचा एक्स कोऑर्डिनेट कसा असणार? या चार्जचा एक्स कोऑर्डिनेट 0च असणार. का 0 असणार? कारण इनिशियली पण हा याचा एक्स कोऑर्डिनेट 0 होता, आणि फायनली पण हा कुठल्या प्लेनमध्ये फिरतोय? हा वायझेड प्लेनमध्ये फिरतोय. कळतंय का? हा वायझेड 3D इमॅजिन करा. वायझेड प्लेन आहे आणि हा एक्स असा आहे. एक्स इज लाईक दिस पेन इज एक्स ऍक्सिस अँड दिस इज माय हँड इज वायझेड प्लेन. दिस इज वायझेड प्लेन. कळतंय? हा वायझेड प्लेन मध्ये फिरतोय आणि दिस इज एक्स ऍक्सिस. हा, आता हा चार्ज या प्लेनमध्ये फिरतोय, हाताच्या प्लेनमध्ये फिरतोय. कळतंय? मग हा कसाही फिरतोय ह्याचा एक्स कोऑर्डिनेट ऑलवेज 0 असणार ना, कारण हा एक्स मध्ये ऍडव्हान्स होतच नाहीये. कळतंय?
हा एक्स मध्ये ऍडव्हान्समेंट जी 0 आहे, एक्स मध्ये ऍडव्हान्सच करत नाही, ह्याचे फक्त वाय आणि झेड कोऑर्डिनेट चेंज होत आहेत. तुम्हाला कळतंय? येस. त्यामुळे या इन्स्टंटला एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे? सगळ्यात पहिला एक्स कोऑर्डिनेट असणार आहे 0. असे काही सिम्बॉल नाही आहे हा. एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0 असणार आहे. बरं ठीक आहे. लेट्स टॉक अबाउट वाय कोऑर्डिनेट, झेड कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट आफ्टर टाइम टी, मला सांगा वाय कोऑर्डिनेट तो इतका वरती आला ना ओरिजिन पासून, कळतंय? किती वरती आला? हे डिस्टन्स वरती आला इतकं. हे डिस्टन्स किती आहे? ह्याची रेडियस जर आर असेल, याची रेडियस आर असेल, तर हे डिस्टन्स किती आहे? आर साइन ओमेगा टी. म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय लिहू मी? कॅन राईट वाय कोऑर्डिनेट एज आर साइन ओमेगा टी. अरे कळतंय? पण आपल्याला हे गोष्टी मी तुम्हाला डिराईव्ह अगोदर करून ठेवल्या त्या काय? आर किती असतो? एका असा गोल फिरणाराचा रेडियस काय असतो? mv/qb. हे कुठनं आलं? अरे हेलाच तुम्ही ह्या सेंट्रिपिटल फोर्स सारखा ऍक्ट होतो ना, म्हणजे हे mv²/r, म्हणजे r इक्वल टू आधी तर घ्या, हे mv/qb येईल ना. अच्छा, ह्याचा ओमेगा किती असतो हे तुम्हाला पाठ पाहिजे. रेडियस ओमेगा किती असतो? qb/m. किती असतो? qb/m. तर इथे सबस्टिट्यूट करा, म्हणजे याचा वाय कोऑर्डिनेट काय येईल ॲज अ फंक्शन ऑफ टाइम? आर ची व्हॅल्यू किती आहे? mv/qb साइन ओमेगा टी, साइन ओमेगा qb/m t. तर साइन अख्ख्याचा. अरे कळतंय? साइन ओमेगा टी. ओमेगाची व्हॅल्यू टाकली तर. इज इट मेकिंग सेन्स टू यू? हा त्याचा वाय कोऑर्डिनेट असणार आहे आफ्टर टाइम टी. व्हॉट अबाउट झेड कोऑर्डिनेट? झेड कोऑर्डिनेट काय असणार आहे? बघा, झेड मध्ये हा पॉझिटिव्ह झेड असतो ना, आणि हा निगेटिव्ह झेड आहे. त्यांनी दिले ना पॉझिटिव्ह झेड हा आहे म्हणून, म्हणजे प्लस झेड दिला ना त्यांनी. ओके, त्यामुळे हा मायनस झेड. आता हा झेड पासून इतका आत गेला ना, इतका मायनस गेला. हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स बघा, हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स किती आहे? हे अख्खं डिस्टन्स आर आहे. हे अख्खं डिस्टन्स आर आहे. आर मायनस दिस. बघा ना, हे टोटल आर आहे. आर मायनस दिस केलं तर मला हे येईल. व्हॉट इज दिस? हे किती आहे? हे आर कॉस ओमेगा टी आहे. म्हणजे झेड कोऑर्डिनेट किती आहे? झेड कोऑर्डिनेट आहे आर मायनस आर कॉस ओमेगा टी. आणि अख्ख्याला ग्लोबलला मायनस टाकतो. हे मायनस का? कारण हे मायनस निगेटिव्ह झेड ऍक्सिसला जाते ना, म्हणून मायनस. तुम्हाला कळतंय का? त्यामुळे मायनस आर ची व्हॅल्यू किती आहे? आर आहे, आर कॉमन बाहेर काढला तर mv/qb बाहेर येईल. आणि किती येईल? हे 1 मायनस कॉस ओमेगा टी. कॉस ओमेगा किती आहे? qb/m t. तुम्हाला कळतंय का? हा झाला झेड कोऑर्डिनेट, हा झाला वाय कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट प्लसच असणार ना या इन्स्टंटला. आणि हा झाला एक्स कोऑर्डिनेट. म्हणजे व्हॉट आर इट्स कोऑर्डिनेट्स ऑफ दिस चार्ज एज अ फंक्शन ऑफ टाइम? काय कोऑर्डिनेट्स असतात त्याचे? एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट हे घोटाळा इथं, आणि झेड कोऑर्डिनेट हा घोटाळा इथं. कळतं तुम्हाला? या प्रकारे. आता तुम्ही म्हणाल की मग सर तुम्ही इथंच का घेतलं? आफ्टर टाइम टी म्हटल्यानंतर हा चार्ज इथं गेल्यानंतर टाइम टी, समजा टाइम टी मध्ये इथं आला, इथं खाली आला. आता त्याचा एक्स कोऑर्डिनेट तरी ठीक आहे 0च असणार आहे. वाय कोऑर्डिनेट कसं असणार आहे? वाय कोऑर्डिनेट तर निगेटिव्ह जाईल. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही जर या एका कुठल्या गोष्टीला तुम्ही ओमेगा डिफाईन करून तुम्ही थिटा इतका डिफाईन करून तुम्ही हे सॉल्व्ह केलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही जर त्या पुढच्या व्हॅल्यू टाकल्या तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते आन्सर निगेटिव्ह ते मॅच होऊन जातं. तुम्हाला कळतंय का? ओके, तर वेल ओके, तर म्हणून मी एका क्वाड्रंटमध्ये ते सगळ्या व्हॅल्यू डिफाईन करतो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जसं जसं थिटाची व्हॅल्यू टाकत जाल त्या प्रकारे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये काय प्लस काय मायनस, थर्ड क्वाड्रंटमध्ये काय प्लस काय मायनस, फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय प्लस काय मायनस, हे तो ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करतो आपल्या आपण प्लस मायनस आहे. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? तर अशा प्रकारे हे गणित आहे. बरं, मी तुम्हाला याचं अजून एक एक्झाम्पल देतो. बघा, आता हे एक्झाम्पल तुम्ही स्वतः ट्राय करा. दॅट इज दी सेकंड एक्झाम्पल. ओके, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. बर, चार्जला इथंच ठेवलेलं आहे.
ओरिजिनला चार्ज आहे. या चार्जवर असं मॅग्नेटिक फील्ड लागतंय बी नॉट जे कॅप. मॅग्नेटिक फील्ड आहे. बरं, याची व्हेलॉसिटी अशी आहे, निगेटिव्ह झेडला आहे. याची व्हेलॉसिटी कुठे आहे? निगेटिव्ह झेडला. किती आहे? व्ही नॉट के कॅप, मायनस के कॅप म्हणता येईल. पण आपण ठीक आहे मायनस दाखवलंच डायरेक्शन ना, आता परत मायनस लिहायला नको. इथं मायनस लिहिलं आणि डायरेक्शन पण मायनस दाखवली तर मायनस मायनस नाकार नाकार होकार होईल. दोनदा नाही एकदा हो नाही आपल्याकडे. ठीक आहे ना. त्यामुळे हे असं व्हेलॉसिटी लागते या चार्जवर या प्रकारे आणि मॅग्नेटिक फील्ड असं लागतंय. चला सगळेजण पेन व्हिडिओला पॉज करा आणि सेम क्वेश्चन काय करा, पहिल्यांदा याचा ट्रेस करा पाथ. दुसरं काय करा, फाइंड कोऑर्डिनेट्स ॲज अ फंक्शन ऑफ टाइम टी. हे ॲट टाइम टी इक्वल टू 0 आहे. हे सिच्युएशन अशी या ठिकाणी चार्ज होता ओरिजिनला. अरे कळतं तुम्हाला हे? तर सगळेजण व्हिडिओला इमिजिएटली पॉज करा आणि ट्राय करा. ओके, पॉज करून ट्राय करून झाला असेल तर बघू. सगळ्यात पहिल्यांदा राईट हँड थंब रूल. फोर्स इक्वल टू क्यू व्ही क्रॉस बी. बघा, व्ही क्रॉस बी, लुक ॲट द थंब, इट्स गोइंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स. म्हणजे याच्यावर फोर्स लागतोय कुठं? असं लागतोय फोर्स एफ. आणि एफ ची मॅग्नेट्यूड किती असणार आहे? क्यू व्ही बी असणार ना, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत व्ही आणि बी. कळतंय? चला, हे तरी क्लिअर आहे. आता या फोर्समुळे हा ऑब्जेक्ट कसा गोल फिरणार? गोल तरी फिरणार आहे कारण दोन्ही परपेंडिक्युलर आहेत म्हणून गोलच फिरणार आहे. देयर इज नो अदर ऑप्शन. आता व्हेलॉसिटी अशी आहे, असा चाललाय हा, असा चालताना त्याला अडकवलं कोणतरी राईट साईडला, म्हणजे राईटला फिरणार तो. कळतंय? म्हणजे हा असा खालच्या जमिनीला फिरणार असा. आणि कसं आहे, हा ज्या ठिकाणी ज्या दिशेने एफ आहे त्या ठिकाणी त्या दिशेला सेंटर असेल ना, त्या लाईनवर, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ एफ वरच सेंटर असेल कारण हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. म्हणून म्हणजे हा असा गोल फिरणार. कळतंय? आणि जी पूर्ण जर सगळीकडे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल तर हे असा गोल फिरत राहणार आहे. तुम्हाला इमॅजिन होतंय 3D हे खालच्या जमिनीवर फिरणार आहे, म्हणजे झेड एक्स प्लेनवर. तुम्हाला कळतंय का? ओके, असा गोल फिरत राहणार आहे जमिनीच्या प्लेनवर. ठीक आहे, हे सगळ्यात पहिला तुम्हाला कळलंय का? ट्रेस पाथ. तुम्हाला हा पाथ डोळ्यासमोर येतोय का? क्वेश्चन नंबर 1. येस. आता पुढे जाऊ. फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ द पार्टिकल ॲट टाइम टी. टाइम टी इक्वल टू 0 ला तो इथं होता. समजा टाइम टी ला तो इथं आला, इथं बरं इथं घेऊ थोडं. ठीक आहे, इथं आला. ओके, ही झाली रेडियस. ओके, आता हा जमिनीवर फिरतोय आडव्या हॉरिझॉन्टल, म्हणजे याचा वाय कोऑर्डिनेट किती असणार? 0 असणार. वाय मध्ये वर उठतच नाही, तो ऍडव्हान्स होतच नाही वाय मध्ये. ओके, तर याचा वाय कोऑर्डिनेट काय आहे? वाय कोऑर्डिनेट किती आहे? 0. 0च असणार आहे ऑल थ्रू आउट. व्हॉट अबाउट इट्स एक्स कोऑर्डिनेट? ओके, 3D मध्ये बघा, हा पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट इथं आला ना, इथं आला ना. हा हे डिस्टन्सचा एक्स कोऑर्डिनेट असणार. हे डिस्टन्स किती आहे? अख्खं आर मायनस हे. आता ह्याचा जर ओमेगा असेल तर हा अँगल किती आहे? ओमेगा टी. कळतंय? म्हणजे ही डिस्टन्स किती आहे? आर कॉस ओमेगा टी. म्हणजे आर मायनस आर कॉस ओमेगा टी हे डिस्टन्स आलं. कळतंय का? म्हणजे एक्स कोऑर्डिनेट इज आर मायनस आर कॉस ओमेगा टी. यू अंडरस्टँड दिस? ओके, तर आर एक कॉमन काढता येईल. आरची व्हॅल्यू काय मला माहिती आहे? mv/qb 1 मायनस कॉस ओमेगा टी qb बाय m इंटू टी. कळतंय? हा असणार त्याचा एक्स कोऑर्डिनेट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. बर, म्हणजे व्हॉट अबाउट देन झेड कोऑर्डिनेट? झेड मध्ये तो कुठे जाणार आहे? तर बघा, इथं गेला ना. म्हणजे हे इतकं डिस्टन्स झेड मध्ये मागे आला, तो म्हणजे निगेटिव्हच्या दिशेने गेला. किती गेला? आर साइन ओमेगा टी. झेड कोऑर्डिनेट किती आहे? मायनस आर साइन ओमेगा टी. वाय मायनस, कारण हा निगेटिव्ह झेडला गेलाय ना तो. कळतं तुम्हाला? ओके, म्हणजे हे दिस इज मायनस आर किती आहे? mv/qb साइन ओमेगा किती आहे? qb बाय m इंटू टी. तुम्हाला कळतंय? हा झेड कोऑर्डिनेट, हा एक्स कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट. इज इट मेकिंग सेन्स टू यू? आता बघू तिसरी केस.
इफ V is inclined at any angle theta with B. बघा आता व्ही जो आहे व्ही वेक्टर आहे तो बीला पॅरलली नाहीये, परपेंडिक्युलर नाहीये, कुठल्या तरी एका अँगलला आहे. आता कसं करणार? त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिज्युअलायझेशनचा कस लागणार आहे. यू हॅव टू डू युअर बेस्ट टू व्हिज्युअलाइज इट. बघा समजा असा हे आहे बी वेक्टर, हा काय आहे मॅग्नेटिक फील्ड समजा असं लागतंय, या दिशेला लागतंय. बरं या ठिकाणी एक चार्ज ठेवलाय क्यू आणि हा चार्जला मी असा प्रोजेक्ट करतो व्ही. तुम्हाला कळलं मी काय सांगतोय? चार्ज मी क्यूला असा प्रोजेक्ट करतो व्ही. आता मला सांगा हा व्ही बीला पॅरलल पण नाहीये आणि परपेंडिक्युलर पण नाहीये, काहीतरी अँगलला आहे. समजा हा अँगल थीटा आहे. कळतंय? आता ह्याचा पाथ कसा काढणार? बघा पाथ काढण्यासाठी मला काय लागेल हे लक्षात घ्या. जर हे मॅग्नेटिक फील्ड नसतं, इथं मॅग्नेटिक फील्ड नसतं, तर मला सांगा ह्या चार्ज क्यूचा पाथ काय झाला असता? सेम असं स्ट्रेट लाईन गेला असता ना, कारण याचा दुसरा कुठला फोर्स, दुसरं काय ऍक्सेलरेशन याचं नाहीच आहे, दुसरा कुठला फोर्स नाहीच याच्यावर. कळतंय? ओके. पण आता हा बी असं लागतोय ना, ह्याच्यामुळे फोर्स लागतोय, त्यामुळे आता ह्याचा पाथ स्ट्रेट लाईन तर डेफिनेटली नसणार, काहीतरी वेगळं असणार. बरं आणि आता ह्या व्हीला मी रिझॉल्व्ह करता येतं का? कॅन रिझॉल्व्ह? येस. तर ह्याला रिझॉल्व्ह करतो. हा झाला व्ही कॉस थिटा आणि हा झाला व्ही साइन थिटा, असं रिझॉल्व्ह केलं. आता मला सांगा व्ही कॉस थिटा बीला पॅरलल आहे आणि व्ही साइन थिटा बीला परपेंडिक्युलर. याचा अर्थ आता या चार्ज क्यूला दोन प्रकारच्या व्हेलॉसिटी आहेत. एक कॉम्पोनंट आहे व्हेलॉसिटीचा, तो कुठे आहे? अलॉंग बी आहे आणि दुसरा परपेंडिक्युलर टू बी आहे. पण मला एक सांगा अलॉंग बी आणि परपेंडिक्युलर बी जेव्हा असतो व्हेलॉसिटी, त्या दोन्ही केसेस मी याच्या अगोदर बघितलेल्या आहेत ना, तुम्हाला कळतंय? तर मला सांगा या दोन्ही केसेसमध्ये या चार्जवर फोर्स कोण लावणार आहे? कुठल्या व्हेलॉसिटीच्या कॉम्पोनंटमुळे या चार्जवर फोर्स लागणार आहे? व्ही साइन थिटामुळे लागणार आहे, कारण व्ही कॉस थिटामुळे तो पॅरल असल्यामुळे त्याच्यामुळे फोर्स लागणार नाहीये. बरं व्ही साइन थिटामुळे लागणार आहे. आणि व्ही साइन थिटा आणि बी म्हणजे जो फोर्स लागणार तो फोर्स कसा असेल विचार करा. बोला व्ही क्रॉस बी ना, व्ही क्रॉस बी. बघा लुक ॲट थंब, इट्स गोइंग इनसाइड. म्हणजे ह्याच्यावर फोर्स कसा लागणार? आत लागणार, आतल्या दिशेने लागणार. आतल्या दिशेने लागणार म्हणजे काय? हा असा गोल फिरणार आतल्या दिशेने. 3D मध्ये काढला असतं तर हे थोडं बरं झालं असतं का? ओके एनिवे बघूयात आपण 3D कसं करता येऊ शकेल. ओके मी तुम्हाला असं सांगायचं, आय विल ट्राय वन्स अँड देन इफ नॉट आय विल गो टू 3D. ओके हा असा गोल फिरेल, असा म्हणजे असा गोल फिरेल. तो कळतंय का? म्हणजे कॅमेरा समोर बघायचा असेल तर असा गोल फिरेल ना तो आतल्या प्लेनमध्ये, कारण त्याचा फोर्स आत डायरेक्टेड आहे. ओके आतला फिरेल. पण मला सांगा हा व्हेलॉसिटीचा कॉम्पोनंट त्याला या ठिकाणी असं गोल फिरू देईल का? नाही गोल फिरू देणार. फक्त तसा गोल तरी फिरेलच फिरेल, पण हा व्हेलॉसिटीचा कॉम्पोनंट त्याला पुढे ड्रॅग करेल ना, त्यामुळे हा काय चार्ज हा गोल फिरत फिरत पुढे पण जाईल. हा गोल फिरत फिरत पुढे जाईल. तुम्हाला हे झेपतंय का? म्हणजे हा पाथ कुठला झाला आता? हा नुसता सर्क्युलर राहिलेला नाहीये. हा कुठला पाथ झाला? हा हेलिकल, स्प्रिंग हेलिकल सारखा पाथ झाला. असा गोल, तो असा गोल पण फिरतो आणि पुढे पण जातोय. बघा लुक ॲट माय हँड, इट्स गोइंग अहेड. कळतंय? ह्याला पुढे कोण घेऊन जातंय? लक्षात घ्या, हे फार इम्पॉर्टंट आहे. ह्याला पुढे कोण घेऊन जातंय? हा घेऊन जातोय. त्याला गोल कोण फिरवतोय? म्हणजे गोल त्याला बेसिकली पुढे जातोय, हा घेऊन जातोय ऑब्व्हियसली, कारण पुढे या दिशेमध्ये त्याला कुठला फोर्स लागतच नाही ना. फोर्स लागत नाही म्हणजे काय? न्यूटन काय म्हणतो? फोर्स लागत नसेल तर तो ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कंटिन्यू ठेवतो. म्हणजे हा व्ही कॉस थिटा कंटिन्यू राहायला पाहिजे, हा चेंज व्हायलाच नाही पाहिजे, कारण या दिशेमध्ये फोर्सच नाहीये. का फोर्स नाहीये? कारण बी आणि व्ही हे एकमेकांना पॅरलल आहेत. कळतंय का? ओके पण या चार्जला आता असा पण फोर्स आहे, असा व्हेलॉसिटी, पण अशी व्हेलॉसिटी आहे ना. बरं ही व्हेलॉसिटी गप बसणार नाही. या व्हेलॉसिटीमुळे याच्यावर फोर्स लागणार आणि तो फोर्स आतल्या बाजूला असल्यामुळे तो फोर्स त्याला व्हर्टिकल सर्कलमध्ये गोल फिरवणार. कॅन इमॅजिन? हा व्हर्टिकल सर्कलमध्ये गोल फिरवणार आहे, पण हा कॉम्पोनंट त्याला इथं या दिशेमध्ये खेचणार पण आहे. म्हणजे असं गोल फिरत 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 पुढे जाणार आहे. तुम्हाला कळतंय काय म्हणतोय मी? दॅट्स हाऊ ह्याचा पाथ कसा असणार आहे? हेलिकल पाथ असणार आहे. तुम्हाला हे कळतंय का? तर आता या हेलिकल पाथची रेडियस किती असणार आहे? रेडियस
आता आपण अगोदर काय म्हणत होतो, mv/qb होतं ना. आता mvच्या ठिकाणी काय म्हणतो, v sin थिटा, mv sin थिटा बाय qb. अरे कळतंय, हे असणार आहे याचा रेडियस. बर, या हेलिक्सची पिच काय आहे. बर, हेलिक्स जो असतो, हेलिक्स शेप असा असतो. तुम्ही हेलिकल स्प्रिंग बघितली आहे, कळतंय. ओके, हेलिकल स्प्रिंगचे काही नावं तुम्ही मला जस्ट माहिती असू देत. ह्याला म्हणतात रेडियस ऑफ हेलिक्स. अच्छा, आणि या कुठल्याही दोन पॉइंट्स जे एका खालोखाल एक आहेत, ह्याला काय, याच्या डिस्टन्सला काय म्हणतात, पिच, PITCH, पिच. हाय पिच, हाय पिचचं फ्रिक्वेन्सीचा पिच वेगळा आहे, पण हा बेसिकली दिस इज पिच. व्हॉट इज पिच, ज्याला आपण वेव्हमध्ये वेव्हलेंथ म्हणतो ना, त्यासारखाच दिस इज पिच. हा, आता या हेलिक्सची, या हेलिकल पाथचा पिच किती असेल हे कसं काढणार. हा पिच, हा जो पॉइंट आहे असा गोल फिरून परत इथं आला तर त्याला टाइम पिरियड T लागेल ना, कॅपिटल T. कळतंय का. मग पिच किती असणार याचं. एक्स मध्ये ऍडव्हान्समेंट. पिच म्हणजे काय, तो एका गोल सर्कल फिरल्यानंतर एक्स मध्ये किती ऍडव्हान्स झाला ह्यालाच तर पिच म्हणलं ना. कळतंय. समजा असा तो ऍडव्हान्स होतच नसता, हा v cos θ कॉम्पोनंट नसताच समजा, तर तो एकाच ठिकाणी गोल फिरत राहिला असता असं. त्या ठिकाणी तेव्हा पिच काय झालं असतं, 0. तेव्हा तो पाथ, आपण सर्क्युलर पाथ असतो, तो हेलिकल पाथ बघितलाच नाही, पण तो हेलिकल पाथ होणारच नाही, सर्क्युलर पाथ असेल, त्याची पिच 0. आता या केसमध्ये काय आहे, तो असा पण फिरतो आणि पुढे पण जातो, म्हणजे त्याचा पिच काहीतरी आहे. हा, आणि पिचला कोण रिस्पॉन्सिबल आहे, त्याच्या रेडियसला कोण रिस्पॉन्सिबल आहे. रेडियसला तरी हा हिरो रिस्पॉन्सिबल आहे, पण त्याच्या पिचला कोण रिस्पॉन्सिबल आहे, v cos θ, कारण तोच खेचतोय त्याला. हा जर कॉम्पोनंट जास्त असेल तर तो लांब जाईल ना, पिच लांब असेल. हा कॉम्पोनंट कमी असेल तर पिच जवळ असेल, पिच कमी असेल, म्हणजे पिच लांब असणं म्हणजे असं ओढलेली स्प्रिंग, आणि पिच कमी असणं म्हणजे काय, पिच छोटा असणं म्हणजे दाबलेली स्प्रिंग, जवळ असणं पॉइंट सगळे. कळतं. हे पिच डिस्टन्स, हे कमी पिच आणि हे जास्त पिच, हेलिक्सचा पिच. ओके, तर मग सांगा पिच काय लिहू मी. डिस्टन्स, ह्या डिस्टन्स कशामध्ये, एक अख्खा रिव्होल्युशन मध्ये तो किती पुढे गेला. अख्खा रिव्होल्युशनला टाइम लागतो किती, टाइम पिरियड T असतो ना एका रिव्होल्युशनचा गोल. ओके, तर पिच इक्वल टू डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम ना. स्पीड काय आहे, v cos θ इन टाइम पिरियड T. तर टाइम पिरियड T लागला ना गोल फिरायला एकदा, एक रिव्होल्युशनला. ओके, व्हॉट इज टाइम पिरियड. टाइम पिरियड आपण काय काढला होता मागच्या वेळेला, याचा गोल फिरत असताना एखाद्या ऑब्जेक्टचा. व्हॉट इज वॉज टाइम पिरियड. ओके, मी एक मिनिट बघतो या ठिकाणी. टाइम पिरियड शुड बी 2π/ω, वेल 2πm/qb. टाइम पिरियड काय, 2πm/qb. बर, v cos θ आणि टाइम पिरियड काय आहे, 2πm/qb. हे काय आहे, पिच आहे. या हेलिक्सची पिच आहे आणि या हेलिक्सची रेडियस आहे हेलिक्सची. डू यू अंडरस्टँड. दिस इज नाईस. ह्याच्यावर डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन देऊ शकतात. ओके, बरं, ह्याच्यावर आपण थोडे क्वेश्चन बघूयात एखादा. चल, ह्याचं एक्झाम्पल बघूयात. पहिलं एक्झाम्पल, समजा अशा कोऑर्डिनेट सिस्टम्स आहेत. हा काय आहे, एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस, हा आहे झेड ऍक्सिस. ओके, हा आहे ओरिजिन आणि चार्ज Q इथे आहे. चार्ज Q आणि मास M याचा. या चार्ज Q आणि मास M आहे. ओके, असं करा. इफ क्वेश्चन स्टेटमेंट काय लिहिता येईल, इफ B इज इक्वल टू वेक्टर B कसं लागतोय, B0 I कॅप असं मॅग्नेटिक फील्ड लागतोय या ठिकाणी. ठीक आहे, I कॅप एक्स मध्ये, आणि व्हेलॉसिटी या पार्टिकलला समजा अशी दिली 3I कॅप प्लस 4K कॅप. व्हेलॉसिटी काय दिली, 3I कॅप प्लस 4K कॅप. बर, ह्याचा चार्ज Q आहे, मास M आहे, सध्या हा ओरिजिनला आहे. या ओरिजिनवर अशा प्रकारे B लागला, अशा प्रकारे ह्याला व्हेलॉसिटी दिली. क्वेश्चन आहे ट्रेस पाथ. ते दोन क्वेश्चन्स, ट्रेस पाथ आणि दुसरं काय, फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ द चार्ज ॲज अ फंक्शन ऑफ टाइम.
ओके, आता हा फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि चांगल्या पद्धतीने लक्ष द्या, नीट लक्ष द्या. ओके, सगळ्यात ते जे काही दिलेलं गिवन आहे ते काढून तर दाखवूया. ह्याची व्हेलॉसिटी काय आहे? 3i प्लस 4j. 3i म्हणजे एक्स मध्ये 3 आहे आणि झेड मध्ये 4 आहे ना, वाय मध्ये काहीच नाही. ओके, म्हणजे असं दाखवू का मी याला? असं दाखवू. याची व्हेलॉसिटी अशी झेड प्लेन मध्ये आहे. ह्याच्यावरून तुम्हाला कळतं ना, हा एक्स कॉम्पोनंट आहे आणि झेड कॉम्पोनंट आहे. झेड प्लेन मध्ये आहे ही व्हेलॉसिटी, कळतंय? ओके, म्हणजे थोडक्यात जर मी ह्याला रिझॉल्व्ह केलं तर मला हे काय मिळेल? ही व्हेलॉसिटी किती आहे? ही 3i. हा काय आहे? व्हॉट इज 3i? एक्स कॉम्पोनंट ऑफ ही व्हेलॉसिटी ना. ओके, आणि झेड कॉम्पोनंट किती आहे? 4k प्लस आहे म्हणून इथं घेतलाय. हे काय झालं? 4k. अच्छा, म्हणजे या व्हेलॉसिटीला मी असा रिझॉल्व्ह केला. ठीक आहे, हे पुढे बघू रिझॉल्व्ह का केलं. पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलंय? बी कसं दिलेलं आहे? बी आहे b0i. बघा, हा बी आहे, हा काय आहे? b0i. अच्छा, आता मला सांगा, ओरिजिनल ही व्हेलॉसिटी जी आहे, ही ओरिजिनल व्हेलॉसिटी आहे, ही व्हेलॉसिटी आणि हे b0i म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकांना पॅरलली नाहीये, परपेंडिक्युलर नाहीये. ह्यांच्यामध्ये काहीतरी हा अँगल आहे. अँगल आहे की नाही? आहे. पण मी हा अँगल असलेला व्हेलॉसिटी जर ह्याच्या दोन तुकड्यांमध्ये डिवाइड केली, दोन कॉम्पोनंट्समध्ये डिवाइड केली, एक कॉम्पोनंट एक्सच्या लॉंग, एक कॉम्पोनंट झेडच्या लॉंग, असं डिवाइड केली, तर तो 3i आणि 4j असे वेगळे वेगळे मला लिहिता येतील. कळतंय? हा, तर आता कसं करणार? त्यातला हा 3i जो आहे तो 3i तुम्हाला या मॅग्नेटिक फील्डच्या वरच अलॉंगच आहे आणि 4k हा फील्डला परपेंडिक्युलर आहे, हो की नाही? तर मला सांगा, या व्हेलॉसिटी कॉम्पोनंटमुळे, या व्हेलॉसिटीच्या कॉम्पोनंटमुळे हा vx आहे ना, ह्याला म्हणू vx आणि ह्याला म्हणू vy. हा, या व्हेलॉसिटीच्या कॉम्पोनंटमुळे या चार्जवर फोर्स लागेल का? नाही लागणार. का नाही लागणार? कारण हा बी ला पॅरलल आहे. हा, पण या कॉम्पोनंटमुळे याच्यावर फोर्स लागेल का? येस, लागेल. ओके, मग आता किती फोर्स लागेल? F इज इक्वल टू क्यू व्ही क्रॉस बी. पण आता याच्यामुळे तर फोर्स काय लागणारच नाहीये. पण आता हे बघा, ह्याची ऍक्च्युअल मॅग्निट्यूड किती आहे? 3 आणि 4 म्हणजे मॅग्निट्यूड 5 झाली ना. वेक्टरची मॅग्निट्यूड झाली 5 ना, √3² + 4². ओके, तर त्यातनं ही 5 आहे. पण आता मला हे जे ह्याची मॅग्निट्यूड 5 आहे, ओके, पण मला क्यू व्ही क्रॉस बी आता कसं लिहिता येईल? मला क्यू व्ही बी लिहिता येईल का? कारण व्हीचा कुठला कॉम्पोनंट फोर्स जनरेट करतोय तो म्हणजे हा, आणि हा या बीला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे क्यू व्ही बी आलं. क्यू व्ही आता 5 नाही लिहिणार मी, व्ही लिहिणार 4. जो कॉम्पोनंट कॉन्ट्रीब्युट करतोय फोर्सला तोच लिहिला. आणि बी काय आहे? b0. अच्छा, ही मला फोर्सची मॅग्निट्यूड मिळाली. इतका फोर्स लागणार आहे याच्यावर, शुअर. ओके, आता पुढे डायरेक्शन. डायरेक्शन कसं? बोला. आता तुम्ही फक्त हीच व्हेलॉसिटी कन्सिडर करा ना, कारण हीच व्हेलॉसिटी फोर्सला कारणीभूत आहे. ओके, व्ही क्रॉस बी, व्ही क्रॉस बी, लुक ॲट द थंब, इट्स गोइंग इन वाय डायरेक्शन. कळत आहे का? ओके, तर ह्याच्यावर फोर्स कसा लागणार आहे? फोर्स लागणार आहे या दिशेला. हा जो फोर्स आहे ना एफ, हा फोर्स या दिशेला लागणार आहे, म्हणजे दिस इज गोइंग टू बी j. तुम्हाला हे कळत आहे का? बरं, ही झाली फोर्सची मॅग्निट्यूड, ही झाली फोर्सची डायरेक्शन. अच्छा, हा आता आपला पाथ काढायचा आहे. पाथ कसा आहे? हा पार्टिकल चालला होता कसा? हा चालला होता, बेसिकली चालला होता असा ना. हा, पण याला मी 2 भागात डिवाइड केलं, हा आणि हा. त्यातला हा जो भाग आहे ना, हा व्हेलॉसिटीचा कॉम्पोनंट, या कॉम्पोनंटमुळे काय व्हायला लागलंय? ह्याच्यावर फोर्स लागतोय, आणि फोर्स ज्या दिशेने लागतो त्या दिशेने सेंटर असतो. म्हणजे या दिशेला हे इथं कुठेतरी सेंटर समजा आलं, तर मला सांगा हे कसं फिरेल गोल? हे कसं फिरेल? हा असा आहे आणि तो सेंटर आहे, त्यामुळे हे असं गोल फिरायचा प्रयत्न करेल ना, हे या ह्याच्यामध्ये. कळतंय? असं फिरलं असतं ते वाय झेड प्लेन मध्ये आपण बघितलेलं आहे. हे वाय झेड प्लेन मध्ये फिरायला पाहिजे. हे तुम्हाला हे कळतंय का? अच्छा, पण आता हा जो कॉम्पोनंट आहे 3i, हा त्याला गप्पसू देणार नाही ना. हा गप्पसू देणार नाही, हा त्याला एक्स मध्ये खेचत जाईल. म्हणजे हा हेलिक्स कसा राहील? हा हेलिक्स असा इथं एक कम्प्लीट सर्कल करेपर्यंत पुढे पण खेचला जाईल. तुम्हाला दिसतंय का? म्हणजे हे असा गोल फिरत राहील. डू यू अंडरस्टँड? हा अशा प्रकारचा पाथ असेल याचा. ह्याला गोल कोण फिरवतंय? लक्षात घ्या, ह्याला गोल कोण फिरवतंय? म्हणजे कुठला व्हेलॉसिटीचा कॉम्पोनंट गोल फिरवायला कारणीभूत आहे? तो म्हणजे हा.
आणि कुठला कॉम्पोनंट त्याला खेचतोय, स्ट्रेच करतोय, तो म्हणजे हा कॉम्पोनंट. हे तुम्हाला कळत आहे. लक्षात घ्या, मी जर इथनं बघितलं, इथनं एखादा ऑब्झर्वर आहे आणि ऑब्झर्वर असं बघतोय, तर या ऑब्झर्वरला हे एक सर्कलच दिसेल ना. फॉर दिस ऑब्झर्वर दिस इज गोइंग टू बी जस्ट अ सर्कल. असं सर्कल दिसेल त्याला, गोल फिरतोय तो. कळतंय का? कारण त्याला हे कळणार नाही की तो पार्टिकलचा पुढे पण येतोय, कारण तो इथनं बघतोय ना. आपण 3D बघतोय म्हणून आपल्याला दिसतोय की हा पुढे पण जातोय. तुम्हाला कळतंय का? तर हे हा झाला पाथ. हे काय झाला? दिस इज द पाथ. अच्छा, आता कोऑर्डिनेट्स कसं काढायचे? आता थोडंसं चांगलं मॅथ्स ह्याच्यात. तर कोऑर्डिनेट कसं काढणार बघा. आफ्टर टाइम टी, समजा हा पार्टिकल इथं आला. आफ्टर टाइम टी तो पार्टिकल इथं आला. ओके, तर हा पार्टिकल किती फिरला? हा पार्टिकल ओमेगा टीने फिरला. कळतंय? हा, आता पहिल्यांदा या ऑब्झर्वरच्या नुसार बघा. या ऑब्झर्वरच्या नुसार हा पॉइंट हा सर्कलच आहे ना. हा पुढे जरी येत असेल, याच्या दृष्टीने बघा, तुमच्या दृष्टीने असं सर्कल असा पुढे पण असेल, तुम्हाला कळणार नाही. तुमच्या दृष्टीने हे सगळं गोलच फिरणार आहे. डू यू अंडरस्टँड दॅट? ओके. आता त्यामुळे याचा जो या पॉइंटचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे त्याचा नंतर आपण चर्चा करू. ह्याचं जे वाय कोऑर्डिनेट आहे, वाय आणि झेड कोऑर्डिनेट, ते तर एका सर्क्युलर फॅशन मध्ये असेल. म्हणजे ह्याच्यानुसार ह्याच्यासाठी कसं दिसेल बघा. हे फॉर दिस ऑब्झर्वर असं ड्रॉइंग करू का मी? फॉर दॅट ऑब्झर्वर हा झाला एक्स ऍक्सिस, तर एक्स ऍक्सिस पॉइंट दिसेल ना. हा झाला झेड ऍक्सिस आणि हा झाला वाय ऍक्सिस. या ऑब्झर्वरसाठी चित्र काढतोय मी. आणि त्याच्यासाठी कसं फिरेल? असं फिरेल, असं फिरेल. येस ऑर नो? बर. मग एक टाइम टी नंतर तो, हा सेंटर आहे ना, समजा टाइम टी नंतर तो ऑब्जेक्ट इथं आला आणि हा तो ओमेगा टी अँगल झाला. ओके, आता ह्याचा या माणसानुसार व्हॉट इज इज झेड कोऑर्डिनेट? त्याचा झेड कोऑर्डिनेट किती आहे बघा. त्याचा झेड कोऑर्डिनेट हा झाला ना, डिस्टन्स झेड कोऑर्डिनेट. मग झेड कोऑर्डिनेट किती आहे? हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स. रेडियस जर आर असेल तर हे काय झालं? आर साइन ओमेगा टी. किती डिस्टन्स आहे? झेड कोऑर्डिनेट किती आहे? आर साइन ओमेगा टी झालं. ह्याचा वाय कोऑर्डिनेट किती आहे? वरती उचलला गेला ना. हा अगोदर 0 होता, इथं आल्यानंतर वाय कोऑर्डिनेट वरती उचलला गेला. किती उचलला गेला? एवढ्या डिस्टन्सनी उचलला गेला. हे डिस्टन्स किती आहे? टोटल मायनस दिस ना. टोटल किती आहे? आर. म्हणजे वाय कोऑर्डिनेट किती आहे? आर मायनस हे आर कॉस ओमेगा टी. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय? म्हणजे आर इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस ओमेगा टी. हा काय आहे? त्याचा वाय कोऑर्डिनेट. व्हॉट अबाउट झेड कोऑर्डिनेट? ह्याचा झेड कोऑर्डिनेट. आता झेड मध्ये पुढे येतोय. मला सांगा, झेड मध्ये पुढे आणणारा कोण आहे त्याला? हा हिरो. म्हणजे झेड कोऑर्डिनेट किती आहे? सॉरी, हा झेड कोऑर्डिनेट आहे, हा वाय कोऑर्डिनेट आहे. हा आता एक्स कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट त्याला एक्स मध्ये पुढे आणणारा कोण आहे? हाच आहे हिरो. 3i कॅप. ओके, 3i कॅप जर हिरो आहे तर एक्स कोऑर्डिनेट कसं आहे? एक्स तर डिस्टन्स आहे ना. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड काय आहे? 3 आहे. 3 इंटू टाइम. टाइम आहे टी. कळतंय का तुम्हाला? येस, दॅट्स इट. हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट आणि हा झेड कोऑर्डिनेट. तुम्हाला कळतंय? जसं टाइम टी पुढे पुढे जाईल त्या प्रकारे त्याचा एक्स ऍक्सिस, एक्स कोऑर्डिनेट असा बदलेल, वाय कोऑर्डिनेट असा बदलेल, झेड कोऑर्डिनेट असा बदलेल. हॅव यू अंडरस्टूड दिस? आता या ठिकाणी आर ची तुम्ही व्हॅल्यू टाका. ते काय mv/qb वगैरे टाका आणि यू कॅन ऍक्च्युअली सिम्प्लिफाय करता येतं. पण हे तुम्हाला हे कळतंय का सांगा मला? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तर अजून एक एक्झाम्पल घेतो मी. बघा, लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. एक्झाम्पल, समजा मॅग्नेटिक फील्ड असं आहे. ओके, आणि इथे एक चार्ज आहे, हा चार्ज आहे. बर, या चार्जवर अशी व्हेलॉसिटी लावली मी. कळतंय का? दिस इज मॅग्नेटिक फील्ड आणि ही अशी व्हेलॉसिटी आहे. इज इट क्लिअर टू यू? आणि या अँगलला, हा जो अँगल आहे त्याला आपण म्हणू थीटा. लक्षात घ्या, थीटा ज्याच्याबरोबर दिला त्याबरोबर घ्यायचा आहे. तुम्हाला जर हा थीटा दिला असेल तर तुम्ही हा घेता येईल. ठीक आहे, मी बर चला आता घेतल्या तर होत्या, हा थीटा घेऊ दे. हा चार्ज क्यू आहे, मास एम आहे. बर, आता ह्याचा पार्ट ट्रेस करा. बस फक्त पार्ट ट्रेस करून दाखवा. ओके, सगळे विचार करा, व्हिडिओला पॉज करा आणि पार्ट ट्रेस करा. बघा, झाला असेल पार्ट ट्रेस तर बघा, मी या व्हीला रिझॉल्व्ह केलं तर हा काय झाला? व्ही कॉस थीटा आणि हा काय झाला? व्ही साइन थीटा.
ओके, आता या दोघांपैकी व्ही साइन थिटा बीच्या पॅरलल आहे, म्हणजे व्ही साइन थिटा काय करेल, त्या हेलिक्सला पुढे खेचायचा हा माणूस असेल तो खेचेल, आणि या व्ही मुळे हा व्ही परपेंडिक्युलर आहे बीला, त्यामुळे या व्ही मुळे काय लागेल, या व्हेलॉसिटीच्या या कॉम्पोनंटमुळे याच्यावर फोर्स लागेल. मग फोर्सचे काय मॅग्निट्यूड असेल, क्यू व्ही बी ना, पण क्यू नुसतं व्ही नसणार आहे, हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे बरं का. क्यू व्ही काय, व्हीच्या ठिकाणी काय लिहितो मी, व्ही कॉस थिटा इंटू बी. तुम्हाला कळत आहे इतका फोर्सची मॅग्निट्यूड लागणार. डायरेक्शन कसं आहे बघा, व्ही क्रॉस बी अपवर्ड्स, डायरेक्शन कशी यायची, अपवर्ड्स. असा फोर्स लागणार आहे डॉट एफ, असा वरती येणार लागणार आहे फोर्स, असा फोर्स लागणार आहे. हा, आता या फोर्समुळे काय होईल बघा, या फोर्समुळे हा जो आहे ह्याला सर्कल फिरवणारा कोण होता, कॉम्पोनंट हा चालला होता असा, पण असा वरती येणारा फोर्स लागला, त्यामुळे या समजा पेनच्या टिपला, समजा हा पेन वरती येतोय ना, या पेनच्या टिपला जर सेंटर आहे तर विचार करा या ठिकाणी सेंटर आहे आणि हा असा चाललाय, हा सेंटरच्या दिशेने वळेल ना असा, कॅन यू इमॅजिन, हा तुमच्याकडे वळेल आणि तुमच्याकडे वळेल, कळतंय का, असा गोल फिरेल, हा कॅन यू इमॅजिन, असा गोल फिरेल, असा गोल फिरायचा प्रयत्न फिरेल म्हणजे असा. तुम्हाला कळतंय काय म्हणतोय मी, लक्षात घ्या. मॅग्नेटिक फील्ड नसतं तर ते असं गेलं असतं आणि ऑब्व्हियसली हा कॉम्पोनंट पण आहे, पण मॅग्नेटिक फील्ड आहे त्यामुळे हा व्हेलॉसिटीचा हा कॉम्पोनंट जो आहे तो कॉम्पोनंट त्याच्या कॉम्पोनंटमुळे याला फोर्स लागणार आहे, कळतं. आणि फोर्स कसा असेल, फोर्स असा असेल ना, फोर्सचा सेंटर वरती असेल, त्यामुळे हा असा चालला होता ना, असा चाललेला कॉम्पोनंट त्याला असा गोल फिरवेल त्या सेंटरच्या अबाउट. हा सेंटर आहे, हे माझं फिंगर सेंटर जर समजलं तर असा गोल फिरणार, तुम्हाला कळतंय, व्हर्टिकल सर्कलमध्ये गोल फिरणार तो. येस, ओके. आणि हा गोल फिरणार हे सफिशियंट नाहीये, हा गोल नुसता फिरणार नाही, हा नुसता असा गोल फिरणार नाही तर गोल फिरत हा नुसता असा गोल फिरणार नाही तर हा गोल फिरत वरती पण जाईल ना, ह्याला व्ही साइन थिटा बसू देणार नाही एकाच ठिकाणी, व्ही साइन थिटा त्याला पुढे वरती खेचत जाईल. बेसिकली काय राहिले, हा असा गोल फिरेल, असा हा गोल फिरत जाईल. हे तुम्हाला झेपतंय हे, म्हणजे ह्याला वरनं बघितलं, त्याचा टॉप व्ह्यू घेतला, असा टॉप व्ह्यू घेतला तर त्याला कसं दिसेल, असं दिसेल, तो ऑब्जेक्ट असा गोल फिरताना दिसेल टॉप व्ह्यू घेतला तर. असं कळतंय का, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला पाथ या क्लासमध्ये कळला, आपण काय काय बघितलं. जर ते व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना पॅरलल असेल तर नो डेव्हिएशन, जो पाथ त्या व्हेलॉसिटीचा आहे तस पाथ स्ट्रेट लाईन मध्ये जाईल. जर ऑब्व्हियसली याच्यामध्ये बाकीचं काही नाहीये बरं का, बाकीचे कुठले फील्ड याच्यात नाहीयेत, म्हणूनच म्हणतोय मी. ओके, त्यानंतर जर व्हेलॉसिटी कॉम्पोनंट बीला परपेंडिक्युलर असेल तर इट विल बी प्युअर सर्कल असेल, तो फक्त एका प्लेनर सर्कल असेल. हा, पण व्हेलॉसिटी कॉम्पोनंट जर इन्क्लाइंड असेल बीला तर त्या व्हेलॉसिटी कॉम्पोनंटचा मी त्याला दोन रिझॉल्व्ह करतो. जो पॅरलल आहे तो त्याला त्या स्पायरलला खेचेल, आणि स्पायरल नाही हेलिक्सला, आणि जो हा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहे तो त्याला गोल प्लेन मध्ये फिरवेल, कळतंय, प्लेन मध्ये गोल फिरवेल, आणि हा जो कॉम्पोनंट आहे तो त्याला वरती खेचत जाईल, व्हेलॉसिटीचा कॉम्पोनंट. म्हणजे तो ऍक्च्युअल चार्ज कसा जाईल, तो हेलिकल पाथ ट्रेस करत पुढे जाईल. इंटरेस्टिंग, कळतंय तुम्हाला हे. ओके, तर हे सगळं नीट नोट डाऊन करून घ्या.